त्यांनी डीमॅट उघडून शेअर्स घेतले, मग मी पण घेतो. आर्थिक कौशल्यामध्ये आहे ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली आहे माहिती आहे का आजच्या काळामध्ये? जसं जसं डिजिटलचं प्रमाण वाढत गेलं आहे आणि ऑपरेशनल पार्ट अत्यंत सोपा झाला आहे. म्हणजे आपण काय करतोय की मोबाईलवर कुठलं तरी ॲप डाउनलोड करतो, टी व्हीवर ॲडव्हर्टाईज बघतो, मग तो एखादा शेअर्स घेतो, एखादा म्युच्युअल फंड घेतो किंवा पॉलिसी बाजारवर जातो आणि आपण एखादी पॉलिसी घेतो, OTP येतो, बटन दाबतो आणि आपली गुंतवणूक सक्सेसफुल म्हणून आपल्याला येते. खरा प्रवास इथूनच सुरू होतो. हे सगळं ऑपरेशनल पार्ट आहे. म्हणजे जर कम्प्युटरच्या बाबतीमध्ये जसं हार्डवेअर वेगळं आणि सॉफ्टवेअर वेगळं हे दोन पार्ट आहेत. गुंतवणुकीमध्ये ना मुळातच नक्कल नको आहे. त्याचं कारण काय झालेलं आहे की नक्कल म्हणजे काय, आपण काय शक्यतो कॉपी पेस्ट करतो, आपली मानसिकताच ती असते. मग माझ्या मित्रांनी स्वतः ॲप डाउनलोड करून म्युच्युअल फंडमध्ये SIP लावली, मग मी का नको? मला पण समजतं ना, मला ॲप डाउनलोड करता येतं, मला साईट्स माहिती आहेत. त्यांनी डीमॅट उघडून शेअर्स घेतले, मग मी पण घेतो. तो मला परवा भेटला, मला म्हटला क्रिप्टोकरन्सीमध्ये मी पैसे टाकले. यालाच मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं तर यालाच आपण समूह मानसिकता म्हणतो. आणि या समूह मानसिकतेमध्ये सगळ्यात मोठा जो रोल येतो आहे तो आजच्या काळामध्ये या टेक्नॉलॉजीचा आहे. या टेक्नॉलॉजीमुळं काय झालं आहे की आपल्याला ऑपरेशनल पार्ट खूप सोपा होत चालला आहे. पण ऑपरेशनल पार्ट हा भाग वेगळा आहे आणि गुंतवणुकीचा मूळ गाभा वेगळा आहे किंवा आर्थिक बाबतींमधला मूळ गाभा वेगळा आहे. हे दोन कनेक्ट जर केलं तर त्यातून आपल्याला कौशल्य निर्माण होतं.